शुभ सकाळ. आज माझा नम 6 महिन्याचा पूर्ण झाला होता, म्हणून मला हाफ बर्थडे सेलिब्रेशन आणि शूट करायचं होतं आणि आज डेकोरेशन मी घरीच करणार होते. नम झोपलेला आहे म्हणून म्हटलं चला कामं लवकर उरकून घेऊया. पण कशाचं काय, उठला ना माझा नम. मग काय, त्याला पण सांभाळा आणि काम पण करा. आणि त्यात काही लोक म्हणतात की मी रिकामी आहे आणि मला ते लोक रिकामी का म्हणतात, चला तर मग सांगते तुम्हाला. कामातून वेळ काढून मी माझ्या नमाचे इंस्टाग्रामवर रील्स बनवते आणि त्याला छानपैकी व्ह्यूज पण छान येतात. आणि ते त्या 4 लोकांना काही खपत नाही, म्हणून ते मला रिकामी म्हणतात. त्या 4 लोकांना काय माहिती की मी माझ्या बाळाला किती प्रेमाने आणि किती जपून सांभाळते. त्यांना फक्त माझे व्हिडिओ दिसतात, पण त्यांना व्हिडिओ मागची मेहनत, वेळ आणि जबाबदाऱ्या दिसत नाहीत. त्यांना काय माहिती की घरातील सगळी कामं पूर्ण करून बाळाची काळजी घेऊन वेळ काढून मी त्याचे व्हिडिओ बनवते. त्या 4 लोकांना काय माहिती, प्रत्येक व्हिडिओ मागे माझा वेळ, मेहनत आणि माझ्या बाळाच्या आठवणी जपण्याची इच्छा असते. त्यांना काय माहिती की प्रत्येकासारखा आधार मिळत नाही. काही जणांना सासू सासऱ्यांचा किंवा कुटुंबाचा खूप आधार मिळतो, पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. मी हे व्हिडिओ प्रसिद्धीसाठी नाही बनवत. माझ्या बाळाच्या लहानपणीच्या प्रत्येक सुंदर आठवणी कायम जपून ठेवण्यासाठी बनवते. उद्या माझं बाळ मोठं झाल्यावर त्याचं बालपण पुन्हा जगता यावं म्हणून आहेत. टीका करणं खूप सोपं असतं, पण दुसऱ्याच्या आयुष्यातील संघर्ष, जबाबदाऱ्या आणि मेहनत समजून घेणं तितकंच कठीण असतं. म्हणून मी कोणाला उत्तर देत नाही. मी फक्त माझं काम करत राहते. माझ्या बाळासाठी सुंदर आठवणी जपत राहते. म्हणून टीका करण्यापेक्षा प्रत्येकाच्या परिस्थितीचा विचार करा, कारण दिसतं तेवढंच संपूर्ण सत्य नसतं. झालं त्या 4 लोकांचं, त्यांना सासू-सासऱ्याचा खूप पाठिंबा असतो. सासूंचा आधार असून सुद्धा ते व्हिडिओ बनवत नाहीत आणि कदाचित काही व्हिडिओ बनवले तर ते व्हायरल होत नाहीत. यात माझा आणि माझ्या बाळाचा काय दोष? काही लोकांना दुसऱ्याच्या संसारात खोड्या करायची खूप सवय असते आणि लागलं तर स्वतःच्या घरात त्यांचं लक्षसुद्धा नसतं. जाऊ द्या, माझ्या नमत छान आंघोळ करून नमाला झोपून दिलं. नमाला झोपीतच छान टिक्का लावला जाते, नाहीतर तू लावू देत नाही. नंतर जेवण करून घेतले आणि तेवढ्यातच आठवलं की आपल्याला केकची ऑर्डर द्यायची होती, म्हणून लवकर केकची ऑर्डर दिली. आणि नंतर नम झोपलेला होता म्हणून म्हटलं चला लवकर कामं उरकून घेऊया, म्हणून लवकर कामं उरकून घेतले, कारण की तो उठला की मला काहीच करू देणार नाही आणि डेकोरेशनसुद्धा करायचे होते. माझे काम झाले पूर्ण. म्हटलं चला जाऊया आता डेकोरेशन करूया. मग काय, इकडे आमचं डेकोरेशन चालू होतं आणि तिकडे माझा नम झोपलेला होता. जे मला डेकोरेशनचं सामान पाहिजे होतं ते आमच्या गावामध्ये मिळालं नाही. मग काय, जे घरी होतं सामान डेकोरेशनचं ते यूज केलं आणि त्यानंतर मल्टिप्लाय कलरचे बलून रावनी आणले होते, ते सर्व मिळून आम्ही अशा प्रकारे डेकोरेशन पूर्ण केलं होतं. आणि आता फक्त बाकी होता तो म्हणजे केक. मग काय, केक आणायला रावला पाठवलं आणि हे बघा आमचं डेकोरेशन कसं झालं. आणि हाफ बर्थडेचं बॅनर मी मिशोवरून बोलवलं. कसं वाटलं तुम्हाला आमचं डेकोरेशन? आणि हो, हे बलून स्टँडसुद्धा मी मिशोवरून बोलवले आहेत. कसे वाटले तुम्हाला? तेवढ्यातच रावांनी केकसुद्धा घेऊन आले होते. हे बघा, हा आहे नमचा हाफ बर्थडेचा केक. कसा वाटला तुम्हाला? खूप छान बनवलं या ताईंनी. आता झालं माझं डेकोरेशन कम्प्लीट आणि माझा नमसुद्धा झाला होता रेडी. हा बघा माझा नमाचा आजचा लूक. आणि माझ्या नमचं चालू होतं कधी मला हे सोडतात आणि कधी मी डेकोरेशन खराब करतो. आणि हे बघा यांचं काय चालू आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आणि माझ्या नमाचा विचार चालू होता, आता मला 6 महिने पूर्ण झाले, आता माझं अन्नप्राशन कधी करसाल, कधी मला खायला मिळेल. आणि तिकडे आमचे फोटोग्राफर दादा आले होते आणि हा बघा कसं बघत आहे, त्याला पण पुढे चालून फोटोग्राफर व्हायचं आहे. छानपैकी हाफ बर्थडे सेलिब्रेशन करून झालं. आणि हा बघा आमचा नमाच्या भोल्या चेहऱ्यावर नका जाऊ बरं. असा होता आजचा आमचा दिवस. छानपैकी केक खाऊन घेतला आणि हे बघा दोघं बाप लेकं
आणि हा पा कसा झोपला माझा नम. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, शुभ रात्री.